आणि यानंतरची पुढची बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून। राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत। मुंबई महानगरपालिकेसाठी सगळे राजकीय पक्ष प्रयत्न करतात आणि यामध्ये मनसेची भूमिका काय असेल याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात। मनसे शिवसेनेसोबत यावी यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत। त्यांचे नेते त्यासाठी प्रयत्न करतात। मनसे सोबत आली तर किती जागा द्यायच्या याही बाबतीत चर्चा सुरू आहे। त्यामुळे भाजप सोबतचा प्लॅन ए आणि मनसे सोबतचा प्लॅन बी अशा दोनही पातळ्यांवर सध्या शिंदेंची शिवसेना प्रयत्नशील आहे। शिवसेनेकडून मनसेला 100 जागांचा प्रस्ताव। मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि मनसे या दोनही पक्षांमध्ये सेटिंग। मनसे मुंबईमध्ये 50% जागांसाठी आग्रही। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा दृष्टिक्षेपात येत आहेत तसतशा राजकीय पक्षांच्या हालचाली वाढत आहेत। मुंबईचं मैदान काबीज करण्यासाठी सगळेच पक्ष सध्या तयारीत आहेत। पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत प्रत्येकाला पार्टनर हवाच असेल आणि म्हणूनच शिवसेनेचे नेते सध्या आला दिवस शिवतीर्थावर हजेरी लावतात। मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात। फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या संदीपजी आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते, हे चुकीचं आहे। मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची आहे की काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही अराजकीय होती। आता मी इथनं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहे, मुक्तागिरीवर जाणार आहे। तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललोय राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे, असं काही झालेलं नाही। या परिसरामध्ये होतो, साहेबांची वेळ घेतली, आलो, चहा घेतला आणि निघालो। शिवसेना आणि भाजप हे दोनही पक्ष सध्या राज्यात सत्तेत आहेत। त्यामुळे भाजप सोबत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणं हा शिवसेनेचा प्लॅन ए असणार आहे। पण या प्लॅनमध्ये शिवसेनेची अडचण असेल, कारण गेल्या महानगरपालिकेमध्ये भाजपनं 84 नगरसेवक निवडून आणले होते। त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप मुंबईतल्या सगळ्या जागा स्वबळावर लढवण्यासाठी उत्सुक असेल। शिवसेनेसोबत युती झाली तरीही भाजप जास्तीत जास्त जागा आपल्याच पदरात पाडून घेईल आणि याची पूर्ण जाणीव असलेले एकनाथ शिंदेंचे शिलेदार वारंवार राज ठाकरेंच्या भेटीला जात आहेत। त्यामुळे आमची तयारी ही जोरदार चालू आहे। महानगरपालिकेचे विविध विषय घेऊन आम्ही रोज कुठे आंदोलन असतील, कुठे निवेदन असतील, या सगळ्या पद्धतीचे आमचे मुद्दे घेणं चालू आहे। त्यामुळे लोकांच्या मनात आणि मनसेबद्दल एक जिव्हाळा पण आहे की अडीअडचणीच्या वेळेला जर कुठला पक्ष त्यांच्या पाठी उभा राहत असेल तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष उभा राहतो। त्यामुळे लोकांची एक सकारात्मक भावना ही मनसेबद्दल आहे आणि निश्चितपणे त्याचा उपयोग येणाऱ्या महानगरपालिकेत होईल आम्हाला। शिवसेना मनसेला 100 जागा द्यायला तयार आहे, पण मनसे 50% जागांसाठी आग्रही आहे अशी सूत्रांची माहिती आहे। जर मनसे तडजोडीला तयार असेल तर पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे। मला असं वाटत नाही आहे की कोणत्याही अलायन्स स्टेट लेवलवर होणार आहे, ते महाविकास आघाडी असू द्या किंवा दुसरे कोणते पक्ष असू द्या। कारण महानगरपालिकेचं इलेक्शन जे असतं ना ते लोकसभा आणि विधानसभेपेक्षा वेगळं असतं। स्थानिक लेवलवर कोणाची किती ताकद आहे हे बघण्याची वेळ असतं। तर मला असं वाटत नाही आहे की कोणत्याही पक्ष अलायन्समध्ये स्टेट लेवलवर असं डिसिजन घेणार आहे। आम्ही डिसिजन घेतलेला आहे की स्थानिक पातळीवर कोणता अलायन्स होऊ शकतं ते स्थानिक नेत्यावर आम्ही सोडलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे सोबत असणं हे दोनही शिवसेनेला हवंच असेल, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये सध्या तरी पहले आपचाच खेळ सुरू आहे। तिकडे एकनाथ शिंदेंनी मात्र राज ठाकरेंसोबतच्या चर्चांमध्ये अजिबात खंड पडू दिलेला नाही। भाजप जरी मनसेला आपल्यासोबत घ्यायला फारशी उत्सुक नसली तरी मनसे कुणासोबत जाईल याकडे मात्र भाजप नेत्यांचं बारीक लक्ष असेलच। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।